परिषद शाळा इथं आलो आहोत आणि या जिल्हा परिषद शाळेमध्येच गावातील नवे पूल सामाजिक गटानं एक इथं नवीन उपक्रम राबवला की तो स्वातंत्र्याच्या पर्वावर म्हणजे एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम. आपल्या संग जुळले गावातील कार्यकर्ते. दादा, मला सांगा, जिल्हा परिषद शाळाच तुम्ही का निवडली असेल इथं? हे जिल्हा परिषद शाळेची हे जे जागा आहे, इथं आपल्या ग्रामपंचायतला आम्ही वारंवार विनंती केली की गळ्यो इथं काहीतरी करा, हे सफा करा. याची एवढी नालायकी आहे की येईनं गेल्या 5 वर्षात काहीच नाही केलं. येईले दोन बाया मजूर सांगून इथं काहीतरी करता नाही आलं. म्हणून हे नवे पाऊल या ग्रुपनं आपल्या ग्रुपनं इथं झेंडूचे झाडं लावायचे ठरवले आहे. माझ्या तर हिशोबानं आम्ही आज झेंडूचे लावून आलो, पण उद्या जर तुम्ही गावात जर चांगले कामं केले नाहीत तर उद्या बेसरमचे झाडं लावायला भेटणार नाही, एवढं लक्षात घ्या. आज जो उपक्रम राबवला, हा उपक्रम स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावरच का, आणि यातून काय संदेश देऊ शकता तुम्ही इतर तरुणांना गावातले? झाडे लावणे हा एक निसर्गासाठी चांगला योग आहे आणि आज जो दिवस ठरवलेला आहे, आज आहे लहान लहान विद्यार्थी यांच्या एक उत्साह, यामुळे आम्ही हाच दिवस ठरवला आहे. या म्हणित सुधारा लावेल एक एक घर, हाच ग्रामगीतेचा एक अभंग घेत जो नवे पूल सामाजिक गट आहे त्या गटानं एक आज इथे किमया करून दिली की जी जिल्हा परिषद शाळा आहे, या जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणजे विचार करा, एकाच जागी उर्दू शाळा, एकाच जागी मराठी शाळा आणि एकाच जागी त्याच ठिकाणी अंगणवाडी शाळा, सामाजिक सलोख्याचं हे चिन्ह बनलेली आपली जिल्हा परिषद शाळा. आज त्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून इथं फुलांची झाडं लावली जातात. त्याबद्दल आपण शिक्षकांचं मत जाणून घेऊया. मॅडम, काय वाटते आपल्याला या प्रकरणाबद्दल? अस्वच्छतेच्या बाबतीत तर गावातील लोकांची मानसिकता आम्ही खूप वर्षापासून अनुभवतोय की आम्हाला काही चांगली दिसत नाही. झेंड्यावर थुंकलेलं दिसते, दारूच्या बॉटल पडलेल्या दिसतात. इथे हे आमच्या शाळेला लागून असलेलं जे आवार आहे हे सुद्धा अतिशय घाणेरडं. तर नवे पाऊल या गटानं नक्कीच आमचं म्हणणं लक्षात घेतलं, आम्हाला मदत केली. आज इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. तर असंच गाव जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र येऊनच हे काम करावं लागेल आणि सगळ्यांना मिळूनच आपल्याला गावाच्या उन्नतीचं श्रेय घ्यावं लागेल. आपल्या संघ दुसरे सर सुद्धा जोडलेले आहेत. सर, काय वाटते आता हे जे नवीन पाऊल जो सामाजिक गट आहे याबद्दल काय वाटेल तुम्हाला? आता आपण विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी समाजाचे 2 घटक महत्त्वाचे असतात. त्यामध्ये एक कुटुंब आणि परिसर, आणि दुसरा घटक म्हणजे आपली औपचारिकरित्या शाळा ही जबाबदार असते त्याला. आणि आमच्या परीने आम्ही पूर्ण देण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण संस्कार देण्याचा प्रयत्न करतो मुलांना. परंतु समूहामध्ये जेव्हा ते वावरतात आणि समूहाकडून जर अशा चुका होत असेल, जसं समजा इथे घाण, आमचे इथे 2 वर्ग भरतात आणि आम्ही जर समजा खिडकी उघडली तर संपूर्ण घाणेचाच आम्हाला हे येतो याच्यामध्ये. आणि या समितीने कुठली समिती आपली नवे पाऊल या समितीने या एक अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत ज्याला आपण म्हणू म्हणजे हे करण्यासारखा जो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे तो अतिशय सुंदर आहे. आणि त्यांनी जे पाऊल उचललं आहे त्यांच्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीनं त्यांचा धन्यवाद मानतो आणि त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा ठेवतो. नवे पूल गटाचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत कोणतेही जर काही प्रॉब्लेम आला तर आम्ही तो सॉल्व्ह करू, आणि याबद्दल तुम्हाला असं त्यांचा आभार व्यक्त करा वाटते का, की जेणेकरून आता इथं एवढं मोठं त्यांनी एक काम केलं, झेंडूची फुलं लावली, अजूनही आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं ही संकल्पना जोपासत स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर त्यांनी फुलं लावली, याबद्दल आपण काय व्यक्त करू शकता त्यांच्याबद्दल? गावाने सहकार्य केलं तर हे काही वावगं नाही आहे. गाव करी ते राव न करी. गावाने जर शाळेला मदत केली, शाळेतल्या मुलांची काळजी घेतली, शाळेच्या परिसराची जर काळजी घेतली तर नक्कीच गावही पुढे जाईल आणि शाळासुद्धा पुढे जाईल. मॅडम, आपण या नवे पूल सामाजिक गट आणि तसेच गावातले सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत यामध्ये जुळलेले, की ज्यांना असं वाटते की ही जिल्हा परिषद शाळा इथं नाही तर आपली राज्यात सुद्धा गाजली पाहिजे. या आपल्या जिल्हा परिषद शाळेनं हे करून दाखवले की इथले विद्यार्थी, नामवंत विद्यार्थी, अमरावती ठिकाणी सुद्धा नाटकामध्ये त्यांचा पहिला क्रमांक आला. काय वाटते तुम्हाला, आता शाळेची जी चिन्ह आहेत हे बदलल्या स्वरूपाची वाटतात का पहिल्यापेक्षा? गावातील जी आमचे विद्यार्थी आहेत ते तर याला आम्हाला मोठा वाटा आहे त्यांचा. कारण येणारी जी पिढी आहे ते म्हणजे आमची विद्यार्थी. शेळके मॅडमचे विद्यार्थीच आता मॅडम, आम्ही गावात गेलो की मॅडम म्हणतात की हा माझा विद्यार्थी. तुम्ही विद्यार्थी म्हणजे आमचा डावा उजवा हात असं मला वाटते. गाव करेल
ते राव करेल करत अशी गोष्ट आहे. आणि तुमच्या माध्यमातून जर आमच्या शाळेचा विकास होत असेल तर ही गावासाठी चांगलीच गोष्ट आहे. शाळेच्या वर्गाचे जे रूम आहे त्या खिडकीतून जर बाहेर पाहिलं तर एवढं घाणीचं साम्राज्य दिसत होतं, पण गावातल्या लोकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच यामध्ये बदल घडून येईल आणि तो शाळेच्या विकासासाठी आणि स्वच्छता या महत्त्वाच्या मुद्द्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि तुमचा जो ग्रुप आहे त्याचे मी आभार शाळेच्या वतीनं व्यक्त करते. ठीक आहे, बंद कर. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास MA सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.